प्रत्येक गावखेड्यातून आपल्या विठुरायाला इथं दर्शनासाठी भाविक येत असतात. बघू शकता हे आहे आपल्या गावामधील वळदगाव येथील कमान, जे आपल्याला तुम्ही बघू शकता. जास्त प्रमाणात जर गर्दी जर झाली तर ह्या प्रवेशद्वारातून आता एंट्री देतात. आधी नव्हतं, हे आत्ता नवीनच झालेलं आहे. पहिले तिथूनच राहायचं. हा आहे प्रवेशद्वार. आज गर्दी असल्यामुळे इथून त्यांनी आपल्याला म्हणजे भाविकांसाठी एंट्री केलेली आहे. पाहायला भेटेल आणि आमच्या सर्व भक्त मंडळी यांचे दर्शन होईल. याच खाली आपल्या मारुतीरायांचं सुद्धा मंदिर आहे आणि आताच आपल्या महादेवाचं सुद्धा मंदिर इथं बनवलेलं आहे. आपण बघू शकतो. प्रसाद वाटप होत आहे, फराळ वाटप. त्यामुळे महाप्रसादाचं आयोजन आपल्याला समुद्राच्या वतीने केलं आहे आणि त्या कथेचा वेळ असणारी दुपारी 3 ते 4:30-5 वाजेपर्यंत या ठिकाणी संगीत भागवत त्याचं आयोजन या ठिकाणी आपण केलं. भाविकांची अलोट अशी गर्दी आपण बघू शकतो. हा पूर्ण समुद्र आहे. बाकीचं नियोजन आपल्याला करायचं त्यामुळे त्यांची इच्छा होती या ठिकाणी त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये ते पसंत केली. आणि इथंच आपलं महादेवाचं मंदिर सुद्धा आहे, केदारेश्वर. बघू शकता भाविकांची गर्दी. त्याचसोबत आपल्या ताई भगिनी असं पाणी वाटप करतायत. इकडे बघा, रामकृष्ण हरी. बरं, रामकृष्ण हरी. आपल्या संस्थांचे सगळे पाणी वाटप वगैरे करतात. तर बघू शकता आपण, ही इथं दर्शनबारी आहे. बऱ्याच जणांना चप्पल स्टँड कुठं आहे माहीत नाही, तर रस्त्यावर सोडतात. तर सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या मंदिराच्या प्रश्नानुसार इथं चप्पल स्टँड वगैरे बनवलेलं आहे, जे आपण बघू शकता. आणि इथूनच आपण दर्शनाच्या बारीला लागू शकतात. आता आपण नाही लागणार ना, आपण शॉर्टकट घेऊ दर्शक. चला इथून जाऊ. इथं अनाउन्समेंट चालू आहे. आता मंदिर संस्थापनचे अध्यक्ष आहेत आणि आपल्या सांगतायत. थोड्याच वेळात इथं प्रसाद म्हणजे आपला फराळ वाटप होणार आहे.